आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मैत्रिणी मॅडम आहेत. ताईसाहेब घरात आहेत. तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार हे घर आणि राघवेंद्र सरदेशपांडे यांच्याशी रिलेटेड जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सील करायला आम्ही आलो. काय? प्लीज तुम्ही मैत्रेयी मॅडमना बोलवता का? ताईसाहेब हॅलो मॅडम. हॅलो, फिर्यादी श्रुतिका देसाई यांनी तुमच्या विरोधात केस दाखल केली आहे. त्यांनी प्रॉपर्टी संदर्भात जे आरोप केलेत ते कोर्टाला प्रथमदर्शनी योग्य वाटत आहेत. म्हणूनच हे घर सील करायला आम्ही आलोय. आणि त्यामुळेच मॅडम हे घर तुम्हाला आजच सोडायला लागेल. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? या घराची खरी मालकीण कोण आहे हे सगळ्या जगाला माहिती असताना तुम्हालाच माहिती नाहीये का? कोण कुठली ती बाई घरी येते काय वाटेल ते असे आरोप करते काय आणि तुम्ही तिचं सगळं ऐकून घेता? असं काही करताना बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? हे घर आमच्या ताईसाहेबांचं आहे आणि आम्ही त्यांना इथून कुठेच जाऊ देणार नाही आहोत. प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा. आधी ऐकून तर घ्या, नीट समजून घ्या त्यांना काय म्हणायचंय ते. ताईसाहेब ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं म्हणत असताना आपण त्यांना का म्हणून समजून घ्यायचंय? ते त्यांच्या मनात सांगतायत का? ते फक्त कोर्टाची ऑर्डर फॉलो करतायत. म्हणजे तुम्ही हे घर सोडणार? फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. आपण त्यांना सहकार्य करायला हवंय. विरोध केला तर आपण अजूनच अडचणीत येऊ. तुम्ही काळजी करू नका. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. आणि हो, महत्वाचं, घराबाहेर पडताना तात्पुरत्या गरजेच्या वस्तूंशिवाय तुम्ही काहीही नेऊ शकणार नाही. म्हणजे दागिने, पैसे वगैरे काहीही नेऊ शकणार नाही. बरं, यापुढे कोर्टाची पुढील ऑर्डर येईपर्यंत आदिशक्ती स्कूल, आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीज आणि इतर प्रॉपर्टीज कोर्टाच्या ताब्यात राहतील. शाळा आणि कंपनी सुरू राहील ना? ऑफकोर्स सुरू असणार, पण त्याच्या दैनंदिन व्यवहारात तुम्हाला भाग घेता येणार नाही. म्हणजे कोर्ट आपला विशेष अधिकारी तिकडे नेमेल आणि सगळा कारभार बघेल. आणि हो, या प्रॉपर्टीजशी रिलेटेड जेवढे बँक अकाउंट्स असतील ते सगळे ब्लॉक केले जातील.